बोगस कारभार। राष्ट्रीय परीक्षा संस्थेने भारत सरकारच्या मान्यतेने 3 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली नीट 2026 परीक्षा रद्द करण्याचा आणि ही परीक्षा स्वतंत्रपणे कळवण्यात येणाऱ्या तारखांना पुन्हा घेण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रीय परीक्षा संस्था भारत सरकारने या प्रकरणातील आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्याचाही निर्णय घेतलाय। एनटीए या विभागाला पूर्ण सहकार्य करेल आणि चौकशीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य, नोंदी व मदत उपलब्ध करून देईल। यासाठी कोणत्याही नवीन नोंदणीची आवश्यकता नसेल आणि कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही। या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेले शुल्क त्यांना परत केले जाईल आणि ही परीक्षा एनटीएच्या अंतर्गत संसाधनांचा वापर करून पुन्हा घेतली जाईल। फेर परीक्षेच्या तारखा आणि पुन्हा जारी केलेल्या जाणाऱ्या प्रवेश पत्रांचे वेळापत्रक यासह पुढील सर्व सूचना संस्थेच्या अधिकृत माध्यमांद्वारे जारी केल्या जातील, अशी माहिती बोर्ड देते। खरं पण यावरून आता विद्यार्थी आणि काँग्रेस चांगले संतापलेत। ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू झाली आहेत। नीट फक्त नावालाच नीट आहे, त्यांच्या परीक्षा आणि त्यातील घोळांचा वीट आलाय अशी अवस्था सध्या विद्यार्थ्यांची आहे। हा सगळा घोळ काय आहे पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। व्हिडिओच्या सुरुवातीलाच आता या परीक्षेबाबतची एक प्रेस नोट पाहूयात। यात म्हटलं आहे, दिनांक 10 मे 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या आपल्या प्रसिद्धी पत्रकाचाच पुढील भाग म्हणून राष्ट्रीय परीक्षा संस्था नीट 2026 परीक्षेच्या संदर्भात घेण्यात आलेल्या खालील निर्णयांची माहिती उमेदवार, पालक आणि सर्वसामान्य जनतेला देऊ इच्छिते। एनटीएकडे सोपवण्यात आलेल्या राष्ट्रीय परीक्षांचे निष्पक्ष, सुरक्षित आणि विश्वासार्ह आयोजन करण्याच्या आपल्या कायमस्वरूपी कटिबद्धतेशी सुसंगत राहून एनटीएने दिनांक 8 मे 2026 रोजी त्यावेळी विचाराधीन असलेल्या बाबी स्वतंत्र पडताळणी आणि आवश्यक कारवाईसाठी केंद्रीय संस्थांकडे सोपवल्या होत्या। 1. केंद्रीय संस्थांच्या समन्वयाने एनटीएने त्यानंतर तपासलेल्या माहितीच्या आधारे तसेच कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी सामायिक केलेल्या तपासातील निष्कर्षांच्या आधारे आणि या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी या उद्देशाने राष्ट्रीय परीक्षा संस्थेने भारत सरकारच्या मान्यतेने दिनांक 3 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली नीट 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। तसेच ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीच्या तारखा स्वतंत्रपणे कळवल्या जातील। एनटीएला प्राप्त झालेली माहिती आणि कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी सामायिक केलेले निष्कर्ष यांचा एकत्रित विचार करता ही सध्याची परीक्षा प्रक्रिया कायम ठेवणं योग्य ठरणार नाही हे सिद्ध झालंय। पुन्हा आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेच्या तारखा तसेच नव्याने जारी केल्या जाणाऱ्या प्रवेश पत्रांचे वेळापत्रक संस्थेच्या अधिकृत माध्यमांद्वारे आगामी काळात कळवले जाईल। 2. भारत सरकारने या संदर्भातील आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सीबीआय कडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय। एनटीए विभागाला पूर्ण सहकार्य करेल आणि चौकशीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य, अभिलेख आणि इतर सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देईल। 3. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आणि ज्या विश्वासावर आपली राष्ट्रीय परीक्षा प्रणाली आधारलेली आहे त्या विश्वासाचा मान राखून घेण्यात आलाय। पुन्हा परीक्षा आयोजित केल्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबियांना निश्चितच मोठा आणि प्रत्यक्ष त्रास सहन करावा लागेल याची संस्थेला पूर्ण जाणीव आहे। एनटीए या परिणामांकडे किंवा त्रासाकडे अजिबातच गांभीर्याने न घेण्याच्या दृष्टीने पाहत नाही, म्हणजे हा त्रास एनटीए अत्यंत गांभीर्याने घेतोय। तरी हा निर्णय घेण्यात आलाय कारण या निर्णयाला पर्याय म्हणून इतर कोणताही मार्ग निवडला असता तर त्यामुळे त्या विश्वासाला यापेक्षाही अधिक आणि दीर्घकालीन हानी पोहोचली असती। 4. मे 2026 च्या परीक्षा सत्रासाठी करण्यात आलेली नोंदणीची माहिती, रजिस्ट्रेशन डेटा, उमेदवारीची स्थिती आणि उमेदवाराने निवडलेली परीक्षा केंद्र ही सर्व माहिती पुन्हा आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेसाठीही कायम ठेवली जाईल। यासाठी कोणत्याही प्रकारची नवीन नोंदणी करणं आवश्यक असणार नाही, तसेच कोणतीही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही। या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेलं शुल्क त्यांना परत केलं जाईल आणि ही परीक्षा एनटीएच्या अंतर्गत संसाधनांचा वापर करून पुन्हा घेतली जाईल। 5. या परीक्षेच्या पुनरायोजनाच्या तारखा आणि नव्याने जारी केल्या जाणाऱ्या प्रवेश पत्रांचे, ऍडमिट कार्डचे वेळापत्रक यासह पुढील सर्व सूचना एजन्सीच्या अधिकृत माध्यमांद्वारे जारी केल्या जातील। उमेदवारांनी आणि पालकांनी केवळ या अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा आणि समाज माध्यमांवर सोशल मीडिया प्रसारित होणाऱ्या खात्री नसलेल्या बातम्यांकडे किंवा वृत्तांकडे दुर्लक्ष करावं अशी विनंती करण्यात येते। असं सपशेल सरेंडरच करण्यात आलंय। यामुळे विद्यार्थ्यांना मात्र कमालीचा मनस्ताप होतोय। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।